नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। बृहन्मुंबई महानगरपालिकेने मानखुर्द आणि दहिसर जकात नाक्यांची जमीन धारावी पुनर्विकास प्राधिकरणाला देण्यास दिला नकार। मुलुंडमधील रहिवासी DRA विरोधात आले एकत्र। RTI अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार नागरी बॉस भूषण गगरानी म्हणतात की धारावीच्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी जकात नाक्याची जमीन दिली जाऊ शकत नाही, कारण तेथे आधीच ट्रान्सपोर्ट हबची योजना आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेने मानखुर्द आणि दहिसर जकात नाक्यांची जमीन धारावी पुनर्विकास प्राधिकरणाला देण्यास नकार दिला आहे। BMC आयुक्त भूषण गगरानी यांनी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात हे भूखंड नागरी प्रकल्पांसाठी आवश्यक असल्याचा दावा केला आहे। मुलुंडमधील एका कार्यकर्त्याने सागर देवरे यांनी RTIद्वारे कागदपत्रे मिळवली आहेत, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की DRA आता बंद पडलेल्या मानखुर्द आणि दहिसर जकात नाक्यांवर जमिनीची मागणी करत आहे। मानखुर्द जकात नाक्याच्या जागेवरही गगरानी यांनी जकात नाक्यांच्या 30,000 चौरस मीटर जागेवर वाहतूक आणि व्यावसायिक केंद्र आणि सांडपाण्याचा गाळ काढण्यासाठी ट्रीटमेंट प्लांट विकसित करण्याचा प्रस्ताव असल्याचे नमूद केले। मुलुंड येथे गगरानी म्हणाले की BMC मुलुंड जकात नाका आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंडची जमीन टप्प्याटप्प्याने वाटून घेण्यास तयार आहे। मानखुर्द आणि दहिसर जकात नाक्यांवर प्रस्तावित प्रकल्प आणि भूखंडाची सद्यस्थिती याबाबत गगरानी यांनी राज्य सरकारला आधीच माहिती दिली आहे। RTI कार्यकर्त्यांनी मिळवलेल्या RTI दस्तऐवजानुसार DRA मुंबईतील कुर्ला डेअरीची जमीन, सॉल्ट पॅन जमीन आणि BMC, MMRDA, जिल्हाधिकारी यासारख्या विविध प्राधिकरणांकडून जमिनीचे पार्सल मागत आहेत। मुंबईच्या आसपास DRAला आवश्यक असलेल्या जमिनीचे एकूण क्षेत्र 684 एकरांपेक्षा जास्त आहे। धारावी आणि मुलुंडमधील रहिवासी DRA विरोधात एकत्र आले आहेत। त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून प्रकल्पाबाबत बैठक घेण्याची विनंती केली आहे। मुलुंडमधील धारावी पुनर्विकासातून अपात्र ठरलेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या प्रस्तावाला मुलुंडवासियांनी विरोध केला। आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे। आमची मागणी स्पष्ट आहे। मुलुंडच्या पायाभूत सुविधांवर आणि धारावीतील रहिवाशांवर बोजा टाकू नका। हे स्पष्ट आहे की ते धारावीतून हलणार नाहीत। तसेच प्रकल्पाबाबत आमचे काही प्रश्न आहेत। या प्रकल्पाला एवढ्या जमिनीची गरज आहे। हे सर्व मुद्दे आम्ही पत्राद्वारे मांडले आहेत, देवरे म्हणाले। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।